नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर राजेश भावसार सर. ज्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 30 वर्षांहून अधिक काळ ते खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. इनिशियली काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स, काही प्रायव्हेट प्रोजेक्ट्सवर ते काम करत होते. आता PWD मधील चांगले अधिकारी म्हणून ते काम करतात. त्यामुळे आतापर्यंत त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री बद्दलची त्यांची मतं काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर आता गप्पांची आपण अशी सुरुवात करूया ते अगदी तुमच्या लहानपणापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागचं तुम्हाला प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण इंजिनियर व्हावं किंवा सिव्हिल इंजिनियर या फील्डकडे वळावं? नाही, प्रेरणास्थान असं की मला ड्रॉइंग विषयी खूपच आवड होती. बर. त्यामुळे ड्रॉइंग मध्ये आवड असल्यामुळे इंजिनिअरिंग क्षेत्राकडे आवड. बरोबर. आणि इंजिनिअरिंग मध्ये त्या काळात असलेलं सगळ्यात चांगलं क्षेत्र हेच होतं. बरोबर. पण मग आता लगेच त्यातला पुढचा प्रश्न येतो ते म्हणजे आता हॉबी म्हणून थोडं तरी ड्रॉइंग करता का? मी बरेचसे चित्र काढले, फेस टू फेस तुमचंही काढू शकतो. क्या बात आहे. वा वा वा. अजून ती हॉबी म्हणून तुमची चांगली अजूनही चालू आहे. करोनापासून मी परत स्टार्ट केलं. वा. इव्हन मी 7वी म्हणजे 5वी पासून चित्र वगैरे काढायचो. व्हेरी गुड. इव्हन महानायक बच्चनजीचं आत्ताच मी 14 जानेवारीला त्यांना प्रेझेंट करायला चित्र गेलो, जे मी 7वीत काढलं होतं. ओके. त्यांना तुम्ही प्रेझेंट करून आलात? स्वतः प्रेझेंट केलं, त्यांनाही खूप आवडलं. क्या बात आहे. त्यांनी बरेचसे फोटोही घेतलेत. वा. चांगल्या पद्धतीने. आणि आज तुम्ही त्यांच्या अशा बाजूला आहे. आणि इतक्या वर्षापासून मी ते सांभाळून ठेवलं होतं. मला वाटलं हे खूप जुनं आहे, त्यांना कसं वाटेल देताना. बरोबर. फारच चांगलं वाटलं. मग त्यातला आणखीन एक महत्वाचा प्रश्न येतो ते म्हणजे हे शिक्षण पूर्ण झालं, कारण ही हॉबी होती, हॉबीचं शिक्षण, हॉबीचं रूपांतर आता शिक्षणात झालं आणि शिक्षणाचं आता व्यवसायात झालं. तर मग त्यातला तुम्ही अनुभव मिळावा यासाठी कुठं प्रॅक्टिस किंवा सर्व्हिस केली एक, आणि त्याच्यानंतर जो पहिला वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट केला तर तो कुठला होता? तो करताना काही अडचणी आल्या का? फ्रेशर असताना जनरली कोणी लवकर काम देत नाही, तो संघर्ष कसा होता? बरोबर. नाही, संघर्ष ऍक्च्युली माझा सार्वजनिक बांधकामापासूनच झाला. म्हणजे मी प्रॅक्टिस करतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मूलभूत म्हणजे काम करताना जे स्पेसिफिकेशन्स असतात ते कसे पाळायचे तिथूनच सुरुवात केली. बरोबर. म्हणजे पहिल्यांदा प्रॅक्टिस करताना मी PWD पासूनच सुरुवात केली. त्यामुळे इतके बारकाईने मी अभ्यास केला प्रत्येक गोष्टीचा, की कॉन्क्रीट कसं असावं किंवा एस्टिमेट बनवताना किती बारकाईने केलं जातं, सगळ्या गोष्टी मी तिथूनच शिकलो. त्यामुळे काम करताना देखील मला अशी बारीक, म्हणजे फार मोठी अडचण तर आलीच नाही, बारीक सुद्धा नाही आली. आणि खरोखर सार्वजनिक बांधकाम विभागाने जे काही बनवलेले स्पेसिफिकेशन्स आहे किंवा एस्टिमेशन आहे, हे जर पद्धत जी बनवली, इतकी सुंदर बनवली आहे, त्यानुसार जर का सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो केल्या तर सिव्हिल इंजिनियरला दुसरी कोणतीच अडचण येणार नाही. क्या बात. एवढं 100%. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे की या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याच धोकादायक सुद्धा असतं. तर मग तुम्ही ती लेबर मॅनेजमेंटच्या अँगलनं काय सांगाल? हा खूपच त्रासदायक घटक आहे. अनस्किल्ड लेबर्स हँडल करणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कॉन्क्रीटिंग करणं. कॉन्क्रीटिंग करताना खूपच अडचण असते. तिथे आवाज एवढा असतोय आजूबाजूचा, कॉन्क्रीट मिक्सरचा याचा त्याच्यातनं त्यांना इन्स्ट्रक्शन देणं हे हार्डली इम्पॉसिबल, खूपच अवघड अशी गोष्ट आहे. बरोबर. ती मॅनेज करताना तुम्हाला कमीत कमी 3 माणसं राहिले एक मिक्सर जवळ. समजा जर का मॅन्युअली करत असेल तर, रेडी मिक्स असेल तर ठीक आहे. आता सॉफ्टवेअर मध्ये एक लॉकिंग सिस्टीम आहे, त्यानुसार बरोबर रिपोर्ट येतो, त्यानुसार कॉन्क्रीट मध्ये प्रत्येक इन्ग्रेडियंट्स असतात. त्याच्यामुळे ती अडचण थोडीशी लांब झालेली. राहिला साईटवरचं अनस्किल्ड लेबरला हँडल करणं ते खरोखर कसोटीच काम आहे, त्याला कष्टच लागतात. एक आपण हार्डवर्क तिथे सुपरविजन करणारा एक व्यक्ती कंटिन्यू पाहिजेच. याच पद्धतीने आपण करायला पाहिजे. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात तुम्ही काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण काम केलं, तर त्यात कुठल्या प्रकारचे ते प्रोजेक्ट्स होते त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का? काही बिल्डिंग प्रोजेक्ट्स होते. नंतर एक अलिबागकडे मी काम केलं होतं, जिल्हा परिषद अलिबागचं काम होतं. तिथे तानाजी मालुसरेंचे भाऊ आहेत, सूर्यजी मालुसरे होते, त्यांची समाधी मी बांधली. ती समाधी मी 2001च्या दरम्यान बांधली. तो खरोखर एक मोठी म्हणताय ना एक घटना माझ्या हातून घडली. म्हणजे वास्तू माझ्याकडे वास्तू घडली, कायम आठवणीत राहील, कायमस्वरूपी तिथे राहील आणि आठवणीत राहील. साखर गावाच्या इथे आपली तानाजी मालुसरे साहेबांची समाधी आहे. बरोबर. त्याच्याच अलीकडे पितळवाडी म्हणून गाव आहे, तिथे सूर्यजी मालुसरे यांची समाधी माझ्या हस्ते बांधली गेली. त्यांच्या समाधीचा दगड माझ्या हाताने मी रोवलाय तिथे. आणि खूपच असं बुरुज आणि किल्ला टाईप बांधकाम केलंय.
मस्त, कारण तो आनंद अशा वेळेला तो एक वेगळा चांगला असतो. अनुभव आहे. बरोबर बरोबर. बाकी इथं किरकोळ जे बंगले घर वगैरे हे बरेच बांधले गेले, नक्कीच. रस्ते. त्या रेसिडेन्शियलच्या अँगललाच मग पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे बऱ्याचदा जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या काळात रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करत होता तेव्हा तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचदा कस्टमरच असं म्हणणं असं की आमचं बजेट थोडं कमी आहे, बरोबर. एवढ्याच बजेटमध्ये बसवून द्या. पण अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? थोडस मी त्याला म्हणेल की तू क्वालिटी कॉम्प्रोमाइज न करता एरिया कमी कर. बरोबर. तुझं जेवढं बजेट आहे त्यानुसारच काम कर. बरोबर बरोबर. त्यानुसारच त्याला मार्गदर्शन सांगायला पाहिजे. बरोबर. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे, तो म्हणजे असं की मागच्या जसं तुम्ही 30-35 वर्षांपासून हे क्षेत्र बघताय, तर तसंच नाशिक जिल्ह्याचा पण तुम्ही एक प्रवास बघितलेला आहे, नाशिक बदलतं नाशिक जिल्हा पण बघितलेला आहे. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये नाशिकमध्ये आता कुठल्या क्षेत्रावर खरं तर प्रशासनानं काम केलं पाहिजे जेणेकरून नाशिकचा एक सर्वांगीण विकास होईल? एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? लिंक रोड डेव्हलप केले पाहिजे चांगल्या पद्धतीने. बरं. बाकी ट्रॅफिक कशी मॅनेज करता येईल इंटरनल ते फार गरजेचं आहे, ते पण व्यवस्थित. बरोबर. स्वच्छता जशी. हो हो. म्हणजे तुम्ही आता म्हणलात त्याप्रमाणे समजा स्वच्छता आहे किंवा ट्रॅफिक आहे किंवा लिंक रोडचा विषय, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत या सगळ्यासाठी असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून या थोड्याला गती मिळेल? ऑलरेडी त्यांचा डीपी प्लॅन वगैरे सगळा रेडी असतोय, त्याप्रमाणे रस्त्याची डेव्हलपमेंट प्रॉपरली झाली पाहिजे. बरोबर. काम करतानाही मी तर म्हणेल की जे स्पेसिफिकेशन आहे त्या पद्धतीने करून घेतलं गेलं पाहिजे. बरोबर. हे सगळ्यात महत्वाचं. हो. कामं भरपूर येतात, फंड भरपूर येतो, पण काम ऍक्च्युअल होताना त्या पद्धतीने झालं तरच ते काम टिकतंय आणि व्यवस्थित होतंय. बरोबर आहे. त्या प्रशासनाने गुणवत्तेकडे फार जोर दिला पाहिजे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर मग स्टील निवडताना त्याचे काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत किंवा एका चांगल्या स्टील मध्ये काय गुणवैशिष्ट्य असली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? चांगलं स्टील ऍक्च्युअली सॉफ्ट असलं पाहिजे, त्याने टेन्शन सहन केलं पाहिजे. स्टील आणि टेन्शन हे एकच वाक्य म्हणता येईल तुम्हाला. बरोबर. कॉन्क्रीटचं टेन्शन दूर करायचं असेल तर स्टील पाहिजे. वा. एक सिंपल डेफिनेशन आपण कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन स्टीलची सांगू शकतो. नक्कीच नक्कीच. इलिमिनेशन ऑफ टेन्शन ऑफ कॉन्क्रीट. हो. बस, तर हे चांगलं आहे. मग अशा वेळेला आयकॉन स्टील तुम्ही वापरलंय का? तुमचा काय अनुभव आहे अशा? आयकॉन स्टील वापरला आहे मी बऱ्यापैकी. खूपच चांगला रिझल्ट आहे, काही विषयच नाही. ओके. सगळे स्पेसिफिकेशननुसार त्याचे प्रोडक्ट आहे आणि सगळं काही त्यानुसार व्यवस्थित आहे, काही अडचण. दुसरं, तुम्ही आता तर एक प्रोजेक्ट सांगितला जो तुमच्या कायम आठवणीत राहील, असा एखादा प्रोजेक्ट आहे का सुरुवातीच्या काळात किंवा नंतर सुद्धा की जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आहे ना? स्लॅब भरतानाच एक शिरूरचं हॉस्पिटलला काम चालू होतं, मोठा स्पॅन होता. रेडी मिक्स तेव्हा नुकतंच नवीनच आलेलं होतं, साधारण 2005 ची गोष्ट. तर जे कॉन्क्रीट पोरिंग करताना अनस्किल लेबर जे म्हणतो ना, धोका कसा तयार होतो, मी प्लांट वरती कन्झम्पशन बघण्यासाठी गेलो आणि इकडे स्पॅन वरती एकाच ठिकाणी त्यांनी पूर्ण कॉन्क्रीट लोड करून टाकलं एकाच. खालचे जे त्याला सपोर्ट्स असतात ते डॅमेज झाले आणि स्लॅब तिथे डीप झाला. बरोबर. तर तो एक प्रसंग होता, पण त्यातही बऱ्यापैकी लेबरनी कव्हर करून, इन्स्ट्रक्शन देऊन ते सगळं कव्हर करून त्याच दिवशी परत आम्ही पोरिंग केलं स्लॅब आणि व्यवस्थितरित्या भरला गेला परत. बरोबर. रेडी मिक्स कॉन्क्रीट तेव्हा आपण वापरलं होतं आणि अशोका कंपनीचंच तिथे प्लांट असल्यामुळे कॉन्क्रीटही चांगलं होतं आणि व्यवस्थित करून घेतलं. पण ह्या अनस्किल लेबरमुळे होणाऱ्या दुर्घटना आहेत, लक्ष ठेवायला लक्ष राहणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि आता अगदी एक शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन विद्यार्थी येत आहेत किंवा नवीन सिव्हिल इंजिनियर आहेत, फ्रेशर येत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? त्यांनी या क्षेत्रात येण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे स्पेसिफिकेशन आहे ते नीट वाचावं, त्यानुसारच काम करण्याचा पुढे प्रयत्न करावा. कन्सल्टेशन करताना ही बऱ्याच बारीक गोष्टी ज्या डिपार्टमेंटने सुधारल्या, म्हणजे बांधकाम करताना जे नियम आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याप्रमाणे प्लॅन बनवून कन्सल्टिंग देखील करावं. वा. तर हे होते इंजिनियर राजेश भावसार सर, आणि त्यांनी सांगितलं त्यामुळे एकदम सोपा फॉर्म्युला त्यांनी सांगून टाकलाय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने जे प्रसिद्ध केलेलं पत्रक आहे त्याचा तुम्ही नक्की अभ्यास करा, त्याच्या कन्स्ट्रक्शन गाईडलाईन्स आहेत त्या वाचा, कारण त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फार बारकाईने त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागांपासून मोठ्या याच्यामध्ये हे खातं अतिशय उत्तमरित्या काम करते. त्यामुळे त्यांना त्याचा फार प्रदीर्घ अनुभव असलेले लोक त्याच्यामध्ये आहेत गाईडलाईन्स देणारी. त्यामुळे त्याचा तुम्ही अभ्यास करा, ते तुमच्या खासगी आयुष्यामध्ये सुद्धा, त्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा तुम्हाला फार मदतीला येऊ शकतं.
पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आला. धन्यवाद. आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, पर्यायाने देश सेवा तुमच्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.